महोगनी हा एक मौल्यवान आणि टिकाऊ लाकडांचा वृक्ष आहे. याचे मूळ दक्षिण अमेरिकेत असले तरी भारतातही या वृक्षाची यशस्वी लागवड होत आहे. या झाडाची वाढ जलद असून लाकडाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. महोगनी वृक्ष लागवडीसाठी उष्ण व दमट हवामान आवश्यक असते. यासाठी वार्षिक पर्जन्यमान 1000 ते 2000 मिलीमीटर असलेले क्षेत्र योग्य असते. जमीन ही पाण्याची निचरा होणारी असावी लागते, ज्यामुळे झाडांची योग्य वाढ होते. महोगनीच्या लागवडीसाठी प्रति एकर 400 ते 450 महोगनीच्या चांगल्या प्रतींच्या रोपांची आवश्यकता असते. ही रोपं 10 बाय 10 फूट अंतरावर लावली जातात. त्यामुळे या झाडांचा विस्तार आणि वाढ चांगली होते आणि सूर्यप्रकाश देखील चांगला मिळतो. परिणामी यात घेतल्या जाणाऱ्या विविध आंतरपिकासाठी व उत्पादन वाढीसाठी ते पोषक असते. महोगनीचे झाड 12 ते 15 वर्षात चांगले परिपक्व होते. या दरम्यान प्रत्येक झाडाची फांदीची छाटणी आणि रोग नियंत्रण वेळेवर केल्यास महोगनीचे झाड मजबूत आणि सरळ वाढते. कीटकनाशकांचा मर्यादित वापर आणि सेंद्रिय खतांचा वापर हा महोगनीच्या वाढीला चालना देतो. महोगनी लाकूड मजबूत, टिकाऊ व कीटक प्रतिरोधक असते. हे लाकूड महागडे फर्निचर, संगीत साहित्य निर्मिती, दरवाजे, खिडक्या आणि सजावटीच्या वस्तूंमध्ये वापरले जाते. महोगनीच्या झाडाच्या फळापासून बिया देखील मोठ्या प्रमाणावर मिळतात. या बियांचा वापर औषध निर्मितीत केला जातो. महोगनी लागवड ही दीर्घकालीन पण भरपूर प्रमाणात नफा मिळवून देणारी शेती आहे. महोगनी लागवडीतून शेतकऱ्यांना प्रति एकर अंदाजे 80 ते 90 लाख रुपये इतके उत्पन्न मिळवता येऊ शकते. सोबतच या झाडांपासून मिळणाऱ्या बियांच्या विक्रीतून देखील शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळवता येऊ शकतो. महोगनीची झाडे ही चांगल्या प्रकारे वाढवली व या झाडांची योग्य निगा राखली तर शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटच्या स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न देखील मिळण्याची शक्यता असते. महोगनी लागवड ही दीर्घकालीन पण नफा देणारी शेती आहे. पर्यावरणपूरक, देखभाल सुलभ आणि उत्पन्न हमखास. थोडी वाट पाहावी लागते, पण शेवटी परिणाम मात्र अतिशय लाभदायक असतो. त्यामुळे महोगनीच्या लागवडीतून तुम्ही अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळवू शकता. धन्यवाद.